प्रधानमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाने सविस्तर प्रक्रिया जाहीर केली आहे। ई-केवायसी करण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नसून घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे ई-केवायसी कशी करायची, लाभार्थ्यांनी सर्वप्रथम https://ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी। त्यानंतर ई-केवायसी बॅनरवर क्लिक करावे। यानंतर लाभार्थ्याचा आधार क्रमांक दिलेल्या बॉक्समध्ये टाकून पुढे पडताळणीसाठी दिलेला कॅप्चा कोड टाकून सेंड OTP वर क्लिक करायचे आहे। मोबाईलवर OTP आल्यानंतर तो टाकून सबमिट करावा। जर ई-केवायसी आधीच पूर्ण झाले असेल तर तशी सूचना स्क्रीनवर दिसेल। ई-केवायसी झाले नसेल तर पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। लाभार्थी पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून सेंड OTP वर क्लिक करायचा आणि OTP मिळाल्यावर OTP टाकून सबमिट करायचे आहे। यानंतर लाभार्थ्यांनी जातीचा पुरावा निवडावा आणि आवश्यक घोषणा म्हणजे डिक्लेरेशन द्यावे लागेल। त्यात 1. कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार वा स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत याची खात्री। 2. कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत असल्याची पुष्टी करावी। सर्व माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक केल्यावर स्क्रीनवर सक्सेस तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल आणि तुमची लाडक्या बहिणीची केवायसी पूर्ण होईल।